आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता प्रत्येक घरापर्यंत येऊन पोहोचलेला आहे। खरं तर जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये देखील घरगुती गॅसचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। खरं तर मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशा पद्धतीची परिस्थिती सध्या या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी खरं तर एका एजन्सीचे मालक आहेत। काय सांगाल, खरं तर मागणी किती आहे आणि पुरवठा किती होतोय? माझ्याकडे सध्या 1450 ते 1500 वेटिंग आहे, म्हणजे तेवढ्या बुकिंग आलेल्या आहेत। मला एका दिवसाला 342ची एक लोड मिळतो, म्हणजे 350 सिलेंडर एका दिवसाला मिळतात। मला हा पूर्ण वेटिंग काढायला पुढचे 5 दिवस लागणार आहे। युद्ध सुरू होण्यापूर्वीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती कशी? फार तफावत आहे। युद्ध सुरू होण्याच्या आधी आम्हाला रोज गाडी भेटत होती, रोज वाटप होती, वेटिंग नसायचं। आम्हाला दिवसाला 342 हंड्या आल्या तरी आमच्या 300 हंड्या वाटप होत होत्या, 40-45 हंड्या आमच्या शिल्लक राहत होत्या। परंतु आता आम्हाला 5-5 दिवस थांबावं लागतं आहे आणि 3-3, 4-4 दिवसात एखादा वेळेस लोड भेटतो। मी तुम्हाला ते दाखवलं आहे। परंतु गॅस हा अत्यावश्यकमध्ये येतो आणि खरं तर 5-5 दिवस नागरिकांना त्या ठिकाणी वाट बघावी लागत आहे। कसं पाहता याकडे? नाही, आता कंपनी पण त्यासाठी पूर्ववत करण्याचा प्रयत्न करते। आम्ही तसे कंपनीला मेसेज कळवले किंवा लोकांचे पण अभिप्राय पाठवतो आहे, आमच्याकडून मेल पण आम्ही पाठवतो आहे। परंतु तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आज 1450 वेटिंग आहेच। मला पुढच्या 5 दिवसात ती वेटिंग क्लिअर करावं लागणार आहे। परंतु शासन स्तरावरून वारंवार सांगितलं जातं की कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी तुटवडा नाही, मात्र प्रत्यक्ष परिस्थिती जर आपण बघितली तर खूप मोठी तफावत आढळून येते। नाही, बरोबर आहे ना। काही एजन्सींकडे जास्त ग्राहक आहेत, काहींकडे कमी आहेत, त्यामुळे ते तफावत असू शकते। परंतु मी तुम्हाला जी वस्तुस्थिती ती दाखवली। माझ्याकडेच आज 1450, आज त्यापैकी 300 लोकांचं आज वाटप होणार आहे। पुरवठा जो आहे तो दिवसेंदिवस कमी होत चालला आहे, कमी होतो आहे। काल परवा मागणी पण वाढते, मागणी वाढते आणि लोक पॅनिक झालेत। लोकांना असं वाटतं आम्हाला सिलेंडर मिळेल ना मिळेल। ज्याच्याकडे त्याने 10-15 दिवसापूर्वी हंडी बुक केलेली तो व्यक्तीसुद्धा आज हंडी घ्यायला येतो आहे। आणि आज जी तुम्हाला गर्दी दिसते ती तीच आहे, त्यांना OTP पडत नाही। आपल्याकडे जिओचा 2 दिवसापासून प्रॉब्लेम होता आणि कंपनी म्हणते की 100% OTP बेस द्यायचा आहे। आता हे खेड्यातून ग्रामीण भागातून आमच्याकडे लोक येतात, त्यांच्याकडे प्रत्येकाकडे OTP अवेलेबल नसतो, मग ती लोक आमच्याकडे डोकं लावतात आणि ज्याचा OTP नसेल त्यांना आम्ही हंडीच देऊ शकत नाही आहे। आपण बघू शकतो की अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आता ग्रामीण भागातील प्रत्येकाच्या घरापर्यंत येऊन पोहोचलेले आहे। चाळीसगाव तालुक्यामध्ये देखील घरगुती गॅसचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। खेमचंद कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।